अहिल्यानगर शहरापासून जवळच असलेल्या करंजी घाटामध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये जे आहे अशी दरड कोसळलेली होती आणि ती दरड जी आहे अद्याप ही जी आहे दुरुस्त करण्यात आलेली नाही। खरं तर कल्याण विशाखापट्टणम हायवेवरील करंजी घाटामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी ही दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे सातत्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे तर ती आपल्याला होताना दिसते आहे। गेल्या वर्षीपासून खरं तर ही दरड कोसळलेली आहे, मात्र याची दुरुस्ती जी आहे तर ती होताना दिसत नाहीये। आणि या ठिकाणी जर बघितलं तर दोन बाजूने ज्यावेळेला वाहनं येतात त्यावेळेला अशा पद्धतीने जे आहे वाहन चालकांना जे आहे कसरत करावी लागते। खरं तर या संदर्भामध्ये अगदी पावसाळी अधिवेशनामध्ये देखील जो आहे इथल्या स्थानिक आमदारांनी प्रश्न उपस्थित केलेला होता, मात्र संबंधित अधिकारी जे आहेत तर ते कुठेतरी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत आणि त्यामुळे अशी परिस्थिती जी आहे तर ती प्रवाशांवरती ओढवताना दिसते। कारण नगरकडून येणारे वाहनं असतील, त्याचबरोबर इकडून पाथर्डीच्या बाजूने येणारे जे वाहनं आहेत तर ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना पुढे जाण्यासाठी जे आहे अडचणींचा खरं तर सामना करावा लागतो। इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। या ठिकाणी जर बघितलं गेल्या वर्षापासून ही दरड कोसळलेली मात्र दुरुस्ती होताना दिसत नाही, अशी वाहतूक कोंडी होती। 100% एक वर्षापासून इथं सर्वसाधारण नागरिकांना अगदी जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतोय आणि या ठिकाणी एक गाडी जर आली तर दुसरी गाडी क्रॉस होत नाही, ही त्याचं लक्षण आहे। इकडून दुतर्फा दोन्हीकडून देखील ट्रॅफिक जाम झाली। त्याचं कारण ही दरड कोसळलेली आहे आणि ही दरड कोसळून सुमारे 1 वर्ष झालंय। 1 वर्षामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने एवढं दुर्लक्ष केलंय। प्रत्येक सर्वसाधारण लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण असेल तर इथं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे। कारण स्थानिक लोकप्रतिनिधींचं ते ऐकणार नसले, प्रमुख लोकप्रतिनिधींचं, तर सर्वसाधारण लोकांनी जगायचं कसं कोणाच्या जीवावर, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि खऱ्या अर्थाने या सर्व संदर्भात सातत्याने इथं आंदोलन देखील झाले, काय नेमकं या ठिकाणी आंदोलनं झाली। जर लोकप्रतिनिधींचं ऐकत नसतील तर आंदोलन करून उपयोग काय? आंदोलन करते सर्वसाधारण लोक आहेत, त्यांचं कोण ऐकणार आहे, हाच प्रश्न उपस्थित होत होता। आणि 1 वर्षापूर्वी हे सगळी दरड कोसळलेली त्याचे परिणाम सर्वसाधारण लोकांना भोगावे लागतील, त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। दुतर्फा रांगा एकूणच जर बघितलं तर आता पावसाचे दिवस सुरू झालेले आहे। खरं तर ही जी दरड कोसळलेली आहे याची दुरुस्ती होणं गरजेचं आहे, मात्र संबंधित प्रशासन जो आहे तर याकडे दुर्लक्ष करतोय। खरं तर आमदारांनी देखील या संदर्भामध्ये यातले जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी जर आता इथे अपघात जो आहे तर तो देखील या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण गाडी जी आहे तर ती अशा पद्धतीने उतारावरून खाली गेलेली आहे आणि या ठिकाणी अपघात देखील आता झालेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर सातत्याने या ठिकाणी वाद जे आहेत वाहन चालकांमध्ये देखील होताना दिसत आहेत। आता मागे एक गाड्या ज्या आहेत तर त्या या ठिकाणी धडकलेल्या आहेत। या ठिकाणी एक दुधाचा टँकर जो आहे उतारावरती होता आणि तो अशा पद्धतीनं मागे गेलेला होता, कारण या ठिकाणी ही दरड कोसळलेली आहे आणि गाडी जी आहे तर ती या ठिकाणी धडकलेली आहे। एकूणच जर बघितलं तर अशा पद्धतीनं सातत्यानं अपघात जे आहेत तर ते होत आहेत आणि एकूणच जर बघितलं तर या संदर्भामध्ये संबंधित विभागानं तातडीनं याची दुरुस्ती करणं जे आहे तर ते आता गरजेचं बनलेलं आहे। असे अपघात हे सातत्यानं होत आहेत। एकूणच अधिकाऱ्यांनी हे गांभीर्यानं पाहणं गरजेचं बनलंय। सुनील भोंगळे, एबीपी माझा, करंजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you